नाशिकमध्ये शिवसेनेनं सदस्यत्व अभियानासाठी जोरदार बॅनरबाजी केलेली आहे। मैत्री धाग्याची नाही, मैत्री वाघाशी असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। या बॅनरमधून शिवसेनेनं शिवबंधनावरून ठाकरे गटाला डिवचत जोरदार निशाणा साधलाय। हाच तो बॅनर आहे ज्यामध्ये लिहिलंय मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी असा हा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, सदस्यत्व अभियानासाठी शिवसेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, काय अपडेट? मुंबईत वांद्रे परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। कुणाल सरमाळकर यांच्याकडे अशा प्रकारची बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असताना शिवसेना शिवबंधन जो आहे धागा तो आपल्या नवीन सदस्यांसाठी बांधत आलेला आहे आणि तशी प्रथा परंपरा शिवसेनेची आहे। मात्र त्याच परंपरेला कुठेतरी हा फक्त एक धागा आहे, तुम्हाला वाघाशी मैत्री करायची आहे का असं एक प्रकारे आवाहन जे करण्यात आलेलं आहे। सदस्य नोंदणी अभियान आहे आणि सदस्य नोंदणी अभियानामध्ये वाघाशी मैत्री करण्याचं एक प्रकारे आवाहन जे आहे ते नव सदस्यांना करण्यात आलेलं आहे। याच्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे। उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार धक्का दिलाय। माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह माजी मंत्री सतीश पाटील तसंच विविध नेते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर हे दोघेही जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय असल्यानं या दोघांना राष्ट्रवादीमध्ये घेण्यासाठी जिल्हा अध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता। मात्र पक्षवाढीसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या दोन्ही माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत होता। तर प्रवेश झाला तरीही स्थानिक कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांना मनापासून स्वीकारतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजकारणी लोक कुणाला घाबरत असतील तर फक्त आध्यात्मिक लोकांनाच ते घाबरतात। आम्ही राजकारणी दिवसभर खोटं बोलत असलो तरी सत्याच्या म्हणजेच अध्यात्म्याच्या व्यासपीठावर खोटं बोलता येत नाही अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। तर प्रत्येक राजकारण्याला अध्यात्माची गरज असते। प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने देवाची सेवा करत असलं तरी ती अध्यात्माची सेवाच असते असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। ते संत महूजी महाराज उत्तराधिकारी गादीपती सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते। आणि आमचे लोक जर कोणाला जास्त घाबरत असतील तर तुम्हालाच घाबरतात, कारण की आम्ही दिवसभर खोटं बोलत असतो। इथं काही खोटं बोलता येत नाही कारण हे सत्याचं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर निश्चितपणाने खरं बोलण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आणि प्रत्येक राजकारणीला सुद्धा एक अध्यात्माची गरज असते आणि एखाद्या अधिष्ठानाची गरज असते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली आहे। महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असं राही भिडे म्हणाल्या। मात्र योग यावा लागतो। आता मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, मात्र योग कुठे आलाय? कधी ना कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असं अजित पवार म्हटले। उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे। आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमतंय, त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिना संपला तरी माझी लाडकी बहीण योजनेतील या महिन्याची रक्कम अद्याप महिलांच्या खात्यात जमा न झाल्यानं महिलांनी नाराजी व्यक्त केली। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पात्र महिलांना एप्रिल महिन्यासाठी 1500 रुपये दिले जातील असं सांगण्यात आलं होतं। आता याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत मोठी माहिती दिली आहे। या योजनेअंतर्गत बहुतेक महिलांना मार्चपर्यंत 9 हप्त्यांचा लाभ मिळालाय। उर्वरित महिलांना देखील काळजी करण्याची गरज नाही, कारण माझी लाडकी बहिणी योजनेच्या 10व्या हप्त्यासह तुम्हाला मागील हप्ते देखील दिले जातील अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे।